नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मॅथचा पहिला टॉपिक जो होता प्लेइंग विथ नंबर्स याचे क्वेश्चन आन्सर पाहिले होते आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण जो काही सेकंड टॉपिक आहे फन विथ शेप्स या टॉपिकचे आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. Using the square corner, identify and write the type of the following angle. तर पहिला आहे पहा acute angle. Acute angle. Acute angle. ओके. त्यानंतर आहे obtuse angle. Obtuse angle. त्यानंतरचा आहे पहा राईट अँगल. राईट अँगल. त्यानंतरचा आहे ऑब्टूस अँगल. त्यानंतरचा आहे राईट अँगल. राईट अँगल. त्यानंतर आहे अक्यूट अँगल. अक्यूट अँगल. ओके. पहा त्यानंतर using the dots given below, draw a right angle, acute angle and obtuse angle. पहा तर सुरुवातीला मी राईट अँगल काढून घेते. राईट अँगल. त्यानंतर अक्यूट अँगल. ओके. त्यानंतर आहे ऑब्ट्यूस अँगल. तर या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल आपल्याला काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे तुम्ही अँगल असे काढू शकता. ओके. त्यानंतर पहा 3-dimensional and 2-dimensional shapes. Observe the 3-dimensional shapes below and complete the table. या ठिकाणी आपल्याला 3D शेप्स दिलेले आहेत. नंबर ऑफ वर्टिक्स, नंबर ऑफ फेस, नंबर ऑफ एज अँड रिलेटेड 2D शेप्स दिलेले आहेत. ओके. तर पहिला आहे क्यूबॉइड. नंबर ऑफ वर्टिक्स 8. Number of faces 6. Number of heads 12. ओके. त्यानंतर पहा क्यूब दिलेला आहे. नंबर ऑफ वर्टिक्स 8. नंबर ऑफ फेसेस 6. नंबर ऑफ एज 12. ओके. त्यानंतर आहे कोन. वर्टिक्स आहे 1. फेसेस 2. एज 1. ओके. त्यानंतर आहे पहा सिलेंडर. काय आहे त्यानंतर सिलेंडर. वर्टिक्स 0. त्यानंतर फेस 3. एज 2. त्यानंतर आहे स्फेअर. वर्टिक्स 0. फेस 1 and edge 0. Okay. Elements of 2-dimensional shapes. Observe the 2-dimensional shapes and complete the table. पहा 2-dimensional shapes दिलेले आहेत. नंबर ऑफ वर्टिक्स, नंबर ऑफ साइड, नंबर ऑफ अँगल्स लिहायचे आहेत. तर पहिला आहे रेक्टँगल. वर्टिक्स आहेत 4.
वर्टिक्स आहेत 4, त्यानंतर साइड्स आहेत 4, नंबर ऑफ अँगल्स 4, त्यानंतर आहे स्क्वेअर, वर्टिक्स आहेत 4, साइड्स 4 आणि त्यानंतर अँगल्स आहेत 4, त्यानंतर ट्रायंगल, वर्टिक्स आहेत 3, साइड 3, अँगल्स 3, त्यानंतर आहे स्फेअर किंवा सर्कल म्हणतो आपण त्याला. तर नंबर ऑफ वर्टिक्स आहेत 0, साइड्स आहेत 0 आणि अँगल्स आहेत 0. ओके. त्यानंतर आहे पेंटागॉन. पेंटागॉन वर्टिक्स आहेत 5, साइड्स आहेत 5 आणि त्यानंतर अँगल्स आहेत 5. त्यानंतर आहे हेक्सागॉन. वर्टिक्स आहेत 6, साइड्स आहेत 6 आणि अँगल्स देखील आहेत 6. ओके. अशा रीतीने आपण हा टेबल कंप्लीट करून घेतलेला आहे. Using the square, corner, right type of angle show in the following figure. पहिला आहे ट्रायंगल. ट्रायंगल यामध्ये 1 राईट अँगल, 1 राईट लिहिते, 2 acute, 2 acute, 2 acute अँगल. त्यानंतर आहे ट्रायंगलच, ट्रायंगल 1 obtuse, 1 obtuse, 2 acute, 2 acute. ओके. त्यानंतर आहे पेंटागॉन, पेंटागॉन 2 acute, 2 acute अँगल होतात आणि 3 राईट अँगल होतात. ओके. त्यानंतर आहे ट्रायंगल, 3 acute अँगल. त्यानंतर आहे स्क्वेअर, स्क्वेअर त्यामध्ये 4 राईट अँगल. लास्ट आहे रेक्टँगल, त्यामध्ये 4 राईट अँगल. ओके. त्यानंतर पहा, फाइंड द डिफरंट 2-dimensional shapes hidden in the following 2-dimensional figure and write their names. तर या ठिकाणी दिलेले आहे 1 स्क्वेअर 2 ट्रायंगल्स. ह्या 1 स्क्वेअर मध्ये हे 2 ट्रायंगल्स झालेले आहेत किंवा ते लपलेले आहेत. आता ह्या 1 रेक्टँगल मध्ये काय लपलेलं आहे ते पाहू. पहिले लिहू आपण 1 रेक्टँगल, 1 रेक्टँगल, 1 रेक्टँगल किंवा रेक्टँगल मी खाली लिहिते. या ठिकाणी जर तुम्हाला दिसत नसेल तर खाली लिहिते रेक्टँगल आणि त्यानंतर पहा 2 ट्रायंगल, 2 ट्रायंगल. ओके. त्यानंतर पहा या ठिकाणी 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर,
परत 4 ट्रायंगल, 4 ट्रायंगल, 4 रेक्टँगल, त्यानंतर या ठिकाणी 6 रेक्टँगल, 6 रेक्टँगल, तर त्या ठिकाणी 4 रेक्टँगल, 4 रेक्टँगल, त्यानंतर 1 ट्रायंगल, 1 ट्रायंगल, 2 triangles, okay. Observe the three-dimensional shapes below. Identify whether it is a prism or pyramid and write its number of vertices, edge and face in your notebook. या ठिकाणी पहा जागा पुरेशी नाहीये म्हणून या ठिकाणी मी इथेच वर्टिक्स साठी व्ही लिहिते, त्यानंतर एज साठी ई लिहिते आणि फेस साठी एफ लिहिते. ओके, तर प्रिझम वर्टिक्स 6, एज 9 and फेसेस 5. ओके, त्यानंतर आहे पिरॅमिड वर्टिक्स 4, एज 6, फेस 4. त्यानंतर आहे प्रिझम वर्टिक्स 8, एज 12 and फेस 6. त्यानंतर आहे पिरॅमिड, त्यानंतर आहे पिरॅमिड वर्टिक्स 5, एज 8 आणि फेस 5. त्यानंतर आहे प्रिझम वर्टिक्स 12, एज 18, फेस 8. त्यानंतर आहे पिरॅमिड वर्टिक्स 6, एज 10 and फेस 6. ओके, पहा अशा रीतीने आपण चौथी मॅथमॅटिक्स याचा जो काही दुसरा टॉपिक होता तो देखील पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.